नमस्कार. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्धे माझ्यासोबत आहेत. कुणकेश्वरमध्ये गंगाकुंड आहे. हे प्राचीन आहे, पांडवकालीन आहे, पण ते पूर्णतः दुर्लक्षित झालेलं होतं. कुणकेश्वर म्हटलं की कुणकेश्वर चक्क आठवते ते कनकराईचं वन. कारण त्या कनकराईच्या नावावरूनच कुणकेश्वर हे नाव पडलं. याच कुणकेश्वरात गंगाकुंड आहे आणि या गंगाकुंडाचा नुकताच शोध लागलेला आहे. माझ्यासोबत आहे देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष संतोष लब्धे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. लब्धे काका, कसं सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही ही मोहीम राबवली आणि कशा पद्धतीने याचा शोध लागला, काय सांगाल? आपल्याला माहीत आहे की आज राजापूरची ज्यावेळी गंगा येते त्यानंतर धैबावला गंगा आली. धैबावला गंगा आल्यानंतर मी आणि संतोष लाड आणि शरद वाळके ज्यावेळी मंदिरामध्ये बसलो त्यावेळी आमचं बोलणं झालं की आज धैबावला गंगाली आलेली आहे, आपण पण म्हटलं त्या गंगेकडे जाऊन आज त्याचा तीर्थस्नान घेऊ, असं आमचं बोलणं चालू झालं असताना त्यावेळी लाड म्हणाले की आपल्याकडे पण गंगेचं स्थान आहे. तर त्यांना म्हणालो की आम्हाला एवढं वर्ष माहीत नाही, आम्ही त्यापर्यंत पोचलेलो नाही. मग आपण एक काम करूया, आपण धैबावला न जाता आधी आपल्या गंगेचंच कुठे आहे ते जाऊन प्रत्यक्ष पाहणी करूया. मग त्यावेळी काय झालं, त्यावेळी आम्ही तिघंही उठलो आणि त्यावेळी इकडे आलो ह्या क्षेत्रामध्ये. तो बघितलं पूर्ण राई ज्यावेळी आपल्याला माहीत आहे की आपला कुणकेश्वर कुणकई राईच्यामध्येच त्याचा आख्यायिका आपल्याकडे संपूर्ण माहिती आहे. मग त्याप्रमाणे इथे सुद्धा आल्यानंतर तीच राईचं संपूर्ण आपल्याला दिसली. मग त्या राईमध्ये सुद्धा एक कुंड आहे असं त्यांचं म्हणणं होतं, शिवलिंग आहे असंही लाडांचं म्हणणं होतं. हे आम्ही इथे आल्यानंतर प्रत्यक्षात पाहणी केली इथे, तर पूर्णत्वास तो पालापाचोळ्यांनी पूर्ण ही कुंड भरलेलं होतं. प्रत्यक्षात त्याची 5x6ची पूर्ण घेरी आहे आणि पुरातन ते बांधलेलं आहे. आणि ज्यावेळी बघितलं आणि तो पालापाचोळा काढल्यानंतर पूर्ण त्याच्या साफ केल्यानंतर आम्ही इथे आल्यानंतर अध्यक्षांना फोन केला, एकनाथजी तेली साहेबांना. तर त्यानं म्हणाले की आपण दुसऱ्या दिवशी जाऊन ते पूर्ण साफ करूया. आणि त्यांनाही कल्पना दिल्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या देवस्थानची माणसं पाठवली आणि ते पूर्ण साफ करून घेतलं. त्यानंतर आम्ही आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांसाठी त्याची आता भविष्यात होणारा जो काय मार्ग पाहिजे याचा पण विचार केला. तर त्याचप्रमाणे सरपंचांच्या आपण कानी हा विषय घातलेला आहे. आपण त्या जे काय जमीनदार आहेत त्यांच्याशी बोलून तिथे कुंडाकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी आपण तीही व्यवस्था करू असं सरपंचाचंही म्हणणं आलं. त्याप्रमाणे हा जो काय परिसर आहे हा बघितल्यानंतर प्रत्यक्षात इथं पर्यटक आल्यानंतर खुश होणारच, त्याबद्दल वाद नाही. पण हा पुरातन आहे, त्याची डीप 5 फूट आहे पूर्ण खोली आणि आज 2.5-3 फुटात वर पूर्ण त्या काचेसारखं पाणी आहे. आणि हे पाहिल्यानंतर वाटतं की इथे काही पुरातन आहेत, म्हणून तो आल्यानंतर हा शोध लावला. प्रत्यक्ष ते पिंडी बघितली, ती आज पुरातन पिंडीप्रमाणेच आपल्याला दिसायला लागली. आणि अशा तऱ्हेनं आम्ही जे आलो आणि त्याचा शोध लावला. तदनंतर म्हणजे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षाने त्याची पुढे चाल करून तो साफ करून पुढे आणण्यासाठी हा प्रयत्न केला. आपल्याला माहीत आहे की कुणकेश्वर एक धार्मिक तीर्थ आहे आणि त्या तीर्थावरती अनेक भाविक लोक आपला धार्मिक विधी करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी येतात. मग तसंच ज्यावेळी आपल्याला इकडे आलं, ही गंगेचा उगम आहे, प्रत्यक्षात ती पूर्णत्वास बुजली असल्यामुळे त्याचा उगम झाला नाही असं एक जुने लोकांचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्षात आता ती मोकळी केल्यानंतर त्याचा उगम होईल आणि त्याची आशा आपल्याला आहे. प्रत्यक्षात जे पर्यटन येणार आहेत त्यांना प्रत्यक्षात पाहणी करून हा सुद्धा एक ऐतिहासिकच उगम आहे हे निश्चितच आहे. कारण जो पर्यटन येणार आहे त्याला हे पुरातनच्या बघण्यासाठी एक धार्मिक विधी म्हणून धार्मिक व्यवस्था म्हणून इथे आहे. ते बघितल्यानंतर आम्हाला ग्रामस्थांना पण अभिमान आहे की आपल्या पुरातनमधले काही लपलेल्या आहेत ते मोकळे होऊन ज्या ज्या ग्रामस्थांना किंवा माहिती नाही ती माहिती होणार आहे. आणि जेणेकरून जे पर्यटक आहेत, पुरातन ज्या काय गोष्टी आहेत ते आज आपल्याला माहिती कुठे लुप्त झालेल्या असतात, ते पाहण्यासाठी आमचे प्रयत्न असतात. जेणेकरून आपल्या इतिहासतज्ञ रणजित हिरलेकर आहे त्यांचेसुद्धा मार्गदर्शन आहे. कुठे काय असेल तर आम्हाला त्याची कल्पना द्या, आम्ही तिथे जाऊन त्यांची पाहणी करतो. तर त्याचप्रमाणे आज हे सुद्धा पुरातनच आहे, जे लुप्त झालेलं होतं आपण ते मोकळंच केलं. भविष्यात त्याचा जे काय लाभ आहे तो सर्व पर्यटकांनासुद्धा होणार आणि प्रत्यक्षात आपल्याला ग्रामस्थांनासुद्धा होणार आहे.
जेणेकरून ज्या ज्या गोष्टी कुठे लुप्त झालेल्या आहेत ते आपल्या सगळ्या लुप्त झालेल्या गोष्टी आज हळूहळू प्रकाश झोतात यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे येणारा जो काय काळ आहे तो आपल्याला या निसर्गाच्या साध्यातून निसर्गाच्या साध्यामध्ये आपल्याला प्रकाशित होऊन हे आपल्यापर्यंत पोचण्यासाठी हे आमचे देवस्थानचेही प्रयत्न असणार, ग्रामस्थांचेही प्रयत्न असणार, जेणेकरून ऐतिहासिक जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं मार्गदर्शन करून आम्हीही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. कुणकेश्वरमध्ये गंगाकुंड आहे, ते खूप ऐतिहासिकपणे प्राचीन आहे. मात्र आजपर्यंत ते दुर्लक्ष होते. कालच त्याचा मोहिमेत प्रत्येकडून त्याची साफसफाई वगैरे केली. आपल्यासोबत एक इतिहास अभ्यासकार केले होते. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. शेवटी काय सांगाल, काय ह्या गंगाकुंडाच्या मागचे इतिहास आहे? गेली 25-30 वर्ष तरी या गंगेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं होतं. साफसफाई किंवा तो सगळा जंगल भाग झालेला होता. पण मला आठवतं माझी आजी त्या गंगेमध्ये स्नानाला गेली होती मी लहान असताना. आणि तिथली जवळपास जी राहणारी मंडळी आहेत त्यांच्या आठवणीमध्ये आहे की पूर्वी ती गंगा यायची, ते कुंड भरून व्हायचं. आज परिस्थिती बघितली तर 2.5 बाय 2.5 चौकोनी ते कुंड आहे आणि त्याच्या आतमध्ये पाणी येण्यासाठी त्यांनी व्यवस्थित ते झऱ्यांची जागा केलेली आहे. शेजारून जाणारा जो व्हाळ आहे त्या व्हाळाच्या अंतर्गत जे काही प्रवाह पाण्याचे आहेत ते जलप्रवाह तिथे येतील अशा पद्धतीचं प्राचीन आपल्या मंडळींचं म्हणजे प्राचीन जे कोणी विशारद जे होते त्यांनी केलेलं ते जलसंयोजनाचं सुंदर उदाहरण म्हणून त्याकडे पाहता येईल. आणि गंगा ज्यावेळी येते त्यावेळी ते कुंड भरून वाहत असे. म्हणजे आता सुद्धा कदाचित ती गंगा आली होती असेल पण त्यावेळी ते सगळं मातीने भरलेलं होतं. त्यामुळे गंगा काही बाहेर येऊ शकली नाही. आता ती साफसफाई केली आणि वर्षभराने त्याचे रिझल्ट आपल्याला मिळू शकतील. पुन्हा या जी गंगाकुंड आहे, गंगाकुंडाची दहिबावची गंगा म्हणाला, राजापूरची आहे आणि त्या पाठोपाठ जसा काय बरं आहे. मुळात हा जो सगळा प्रकार आहे तो भूगोलशास्त्रीय हा सगळा विषय आहे. भूगोलाच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने पाण्याचे अंतर्गत प्रवाह क्रियान्वित होतात आणि त्या पद्धतीने हे पाणी बाहेर फेकलं जातं. जसं उन्हाळं गरम पाण्याचं जे कुंड आहे तिथनं जे पाणी येतं ते तिथे गंधकाचा साठा आहे आणि त्या गंधकाच्या प्रवाहामुळे तिथलं ते पाणी उष्ण स्वरूपात आपल्याला बाहेर पडतं. आणि जमिनीतल्या ज्या हालचाली आहेत त्यामुळे विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये या पद्धतीचे हे प्रवाह कोकणामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीने प्रवाहित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यात राजापूरचं गंगा हे प्रमुख आहे. ती सातत्याने येताना आपण ते पाहतो आणि तिथली साफसफाई व्यवस्थित आहे, त्याचं व्यवस्थित तिथे लक्ष आहे लोकांचं, त्यामुळे ते चालू आहे. तसंच दहिबावचं एक कुंड जे गेली कित्येक वर्ष तिथे गंगा येते आणि अशीच ज्यावेळी राजापूरची गंगा येते तिथे कुणकेश्वरची गंगा येते असं आम्हाला पूर्वापार सांगितलं, म्हणजे आमच्या आजीच्या तोंडून किंवा पूर्वी जुन्या माणसाच्या तोंडून आम्ही ऐकलेलं आहे. पण प्रत्यक्ष गेल्या 25-30 वर्षात त्या गंगेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं होतं आणि त्यामुळे आता ते पुन्हा त्याला ऊर्जितावस्था येईल. पण एकंदरीत ते सगळं बांधकाम पाहता 250-300 वर्षापूर्वीचं ते बांधकाम आहे. शिवलिंग जे आहे ते तिथल्या स्थानिक जांभ्या खडकामध्ये ते कोरून केलेलं आहे आणि त्याला पूर्णपणे चौथरा तयार करून त्याचे ते अजस्र दगड पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की किमान 250-300 वर्षापूर्वीचं बांधकाम ते असावं. कदाचित 400-500 वर्ष जुनंही असू शकतं, पण आज त्याचा निश्चित पुरावा आपल्याकडे काही नाहीये. मुळात कुणकेश्वर हे शिवभक्तीचं महत्वाचं केंद्र आहे. शैव शक्तीचं फार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.